जय महाराष्ट्र, जय सनातन बंधू आणि भगिनींनो. आज बंडू मामा या सिरीजचा तिसरा भाग आपण बघणार आहोत आणि या तिसऱ्या भागामध्ये बंडू मामा हे जवळपास मी ज्यावेळेस पहिलीला होतो त्यावेळेस ते चौथीला होते आणि असं करत करत मी चौथीमध्ये गेलो तरी बंडू मामा पास झाले नाही. मग जानेवारी फेब्रुवारी महिन्याचे दिवस होते आणि एक दिवस बंडू मामाच्या काय डोक्यात आलं की त्यांनी दप्तर घेऊन दुपारच्या वेळेला 12-12:30ला ज्यावेळेस शाळा सुटते त्यावेळेस घरी न जाता मंदिराच्या पाठीमागे असलेल्या नदीकाठावर जी झाडं होती, वड पिंपळ वगैरे, या झाडाखाली जाऊन आराम करायचं ठरवलं. तिथं भरपूर लोक नदीकाठी आराम करत असायचे, कारण गावातील बरेचसे लोक त्या वडाच्या झाडाखाली झोपायचे निवांत. मोकळी हवा लागायची, गार हवा लागायची आणि नेमकाच उन्हाळा म्हणजे संक्रांत संपली होती, उन्हाळ्याची तिळतिळ सुरुवात झाली होती वाढायला. अशा वेळेस बंडू मामा शाळेच्या पाठीमागे गेले. ती शबनम वगैरे असलेलं दप्तर, पूर्वीच्या काळामध्ये असं आज जशी लेडीज पर्स अडकवते लंबाच्या लंबा, त्याला तो बंद असतो त्या पद्धतीचे त्या शबनमला बंद असायचा आणि त्याच्यामध्ये ते दप्तर, वह्या पुस्तकं वगैरे ठेवले जायचे. आणि ते दप्तर वगैरे घेऊन बंडू मामाने आपलं असं पाठीवरती अटकवलं आणि जाऊन बसले. बराच वेळ बसल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की या ठिकाणी एक रेडा बसलेला आहे आणि तो रेडा बरोबर 4चा आकडा, म्हणजे 4चा असा आकडा पूर्ण पार करून बसलेला आहे आणि त्याची शिंग वगैरे व्यवस्थित 4च्या आकड्यासारखी तंतोतंत बसत होती. आणि त्या रेड्याच्या गळ्यामध्ये त्या रेड्याला व्यसन होती. गळ्यामध्ये घागरमाळ वगैरे असं साहित्य होतं आणि रेडा त्या सावलीला झोपलेला होता उन्हामध्ये. आणि यांच्या डोक्यात आलं की हा 4चा आकडा मी पार करून नक्कीच जाणार, म्हणजे या शिंगामधून मी आत शिरणार. कशाच्या? त्या रेड्याच्या शिंगातून. कोण? बंडू मामा. मग ह्यांनी काय केलं की ते विचार करता करता डायरेक्ट उठले आणि त्या झोपलेल्या रेड्याच्या शिंगामधून त्यांनी काय केलं की आपलं शरीर टाकलं. शरीर टाकल्याबरोबर काय झालं की तो रेडा उठला आणि जो घाबरून, तो रेडा मुकं जनावर, ते घाबरून पळायला सुरुवात केली. आता ते जिकडं रस्ता दिसेल तिकडं त्यांनी, आता तोपर्यंत बंडू मामा जवळपास अर्धे त्याच्या आतमध्ये शिरले होते शिंगामधून, कारण ते असा गोल शिंगाचा आकार होता, ते 4च्या आकड्यासारखा, त्यातून ते आतमध्ये शिरले. आणि मग तो रेडा उठला आणि जे पळायला सुरुवात केली त्याने की खूपच. आणि गावामध्ये एकच रेडा होता आणि तो रेडा घाबरून पळत सुटला. जिकडं रस्ता दिसेल तिकडं पळू लागला. मग ते मुलांनी दुपारी, काही मुलं शाळेत आले होते जेवण करून, त्यांनी पाहिलं, अरे कोणीतरी त्या रेड्याच्या मध्ये आहे. मग बऱ्याच जणांनी पाहिलं, अरे म्हणे हा तर म्हणे बंडू आहे म्हणे. आणि मग एक जण धावतच यमाजी मामाच्या घरी गेला. आता मी तुम्हाला मागच्या एका भागामध्ये सांगितलं होतं यमाजी मामा म्हणजे कोण. आता ही यमाजी मामा म्हणजे तुम्हाला सांगतो, एक धिप्पाड शरीरयष्टी असलेला व्यक्ती, काळा बम, त्यांची फक्त दातं आणि डोळे चमकायची. एवढा भयान व्यक्ती घरी झोपलेला गाढ निद्रेमध्ये, आणि कोणीतरी जाऊन यमाजी मामा असा आवाज दिला. आतून यमाजी मामा बाहेर यायच्या ऐवजी त्यांचा कुत्राच बाहेर आला. तो कुत्रा बाहेर आल्याबरोबर त्या मुलांनी जे पळ काढला की डायरेक्ट शाळाच गाठली. आणि शाळा गाठली तेवढ्यामध्ये तो कुत्रा
यमाजी मामाकडे धावत गेला आणि त्यांनी त्या यमाजी मामाला उठवलं. मग यमाजी मामा आपली काठी वगैरे घेऊन निघाले. आणि मुलांनी सांगितलं होतं, यमाजी मामा तुमचा हाल्या, यमाजी मामा तुमचा हाल्या. मग यांना काहीतरी वाटलं आणि ते हाल्याला त्या कुत्र्याने जाताना पाहिल्यामुळं काय झालं की ते कुत्रा धावतच त्या हाल्याच्या मागं पळाला. आणि मग ते त्यातली त्यात हे कुत्रंसुद्धा भुंकायला लागलं. या कुत्र्याच्या भुंकण्याने आणखी गल्लीतले कुत्रे जमा झाले, ते भुंकायला लागले. तो रेड्या आणखीच पळायला लागला. आणि मग असं करत 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 त्या रेड्याने अर्धं गाव पार केलं. तेवढ्यामध्ये यमाजी मामा आपली काठी घेऊन बाहेर आले. काठी घेऊन बाहेर आल्याबरोबर त्यांनी काय केलं, त्या कुत्र्याच्या मागं ते धावत गेले आणि त्यांनी ती काठी वाजवली. काठी वाजवल्याबरोबर तो रेड्या स्टॉप झाला आणि त्यांनी आवाज दिला की तो रेड्या पलटून आला. पण त्यांना हे कळलं नाही की झालं काय. आणि हे बंडू मामाला हे कळलं की आता उतरायचं कसं. उतरलं तर आपण पडू, किंवा मग ह्या हेल्याने जर मारलं तर आपण मरू. मग अशा भानगडीमध्ये शेवटी मग तो हाल्या थांबला. आणि यमाजी मामा त्या हाल्याच्या जवळ गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की कुणीतरी त्याच्या शिंगाच्या आतमध्ये. ते पाहिल्यानंतर सगळं गाव उन्हाच्या पाऱ्यामध्ये जागं झालेलं. जे झोपलेले होते ते खडबडून जागे झाले. आरडाओरड गावातल्या लोकांना वाटलं चोर आला का काय झालं. यमाजी एवढं म्हणजे धावतच पळत आला, म्हणजे नक्कीच काहीतरी घटना घडली. काठी घेऊन आला म्हणजे. आणि काहीतरी घटना घडली की गावामध्ये यमाजी नावाचे हे यमाजी मामा काठी घेऊन हजर असायचे. आणि त्यांच्या जोडीला तुका मामा नावाचे डॉन, त्यांच्याकडं कंपल्सरी रामपुरी चाकू असायचा. त्या माणसाची उंची जवळपास 7 फूट ते 6.5 फूट हाईट असलेली ते तुकाराम मामा, त्यांच्याकडे कंपल्सरी चाकू असायचा. आणि परिसरातले जे काही डाकू वगैरे चोर वगैरे होते ते तुकाराम मामाला आणि यमाजी मामाला पाहिल्यानंतर म्हणजे त्यांच्या नावानेच खेड्यापाड्याची चोरं त्यांना घाबरायची. आणि मग कारण हे दिसायलाच तसे होते. किमान 2 जण मिळून 15 ते 20 लोकांची सहज पाठराखण करायची. स्वतः तुकाराम मामा जे होते ते एक प्रकारचे डाकूच होते त्या काळातले. म्हणजे नाव त्यांचं तुकाराम होतं, परंतु ते त्या पद्धतीचं काम करायचे. आता ते नाव तुकाराम असलं म्हणून काही चोऱ्या वगैरे करू नये अशातला काही भाग नाही. उदरनिर्वाहाचा भाग असतो. त्या काळामध्ये त्यांची तिथं चालायची आणि लोक त्यांना मानायचे. आजूबाजूच्या खेड्यापाड्यातले लोक येत नव्हते. आता मग हे यमाजी मामाला पाहिल्यानंतर जे लहान लेकरं होते त्यांच्या अंगात कपडे नाही, काही नाही. झोपेतून उठून आले, उन्हाळा सुरू झालेला नेमका. गरमाटीच्या त्या लाहीमध्ये त्यांनी ते आपलं बगर कपडे घालतात, म्हणजे धोतर वगैरे होतं पण बनियान वगैरे काही नव्हतं. त्या अर्धवट गुडघ्यापर्यंत गुंडाळलेलं धोतर, तसेच ते बाहेर आलेले काळे चिबक. आणि जे लहान लेकरं होते ते पटापटापटा आपापल्या घराने गेले. म्हणजे इतकी दहशत त्यांची होती. ते दिसायला तेवढे भयान होते. त्यांचे नुसते दात आणि डोळेच चमकायचे, बाकी अख्खे काळे. म्हणजे त्यांचं ते जे निसर्गाने दिलेलं शरीर, पण भीती वाटायची. आणि धिप्पड असल्यामुळं आणखीच भयान वाटायचे. म्हणजे ते विचित्र प्रकार वाटायचा ना. आणि लांब लांब केस वगैरे, मग ते असं लोकांना लहान लेकराला भीती वाटायची. आणि मग त्यांनी त्या हाल्याला थांबवलं. त्याची व्यसन पकडली. व्यसन म्हणजे नाकामधून मानेपर्यंत पूर्ण असं एक दोर असतो एवढा मोठा जाड आकाराचा. आणि तो नाकातून टाकल्यामुळे काय होतं की कुठलंही जनावर असो त्या वेसणीला पकडलं की ते जागेवर थांबतं. असे ते व्यसन त्या रेड्याला होती. आणि मग त्यांनी त्या रेड्याला पकडलं आणि त्याच्यामधनं बंडू मामाला बाहेर काढलं. विचारलं, का रे बाबा हे असं का करत होता. तो म्हणे, गेली 4 वर्ष झाले मी 4थी पास झालो नाही म्हणे. हा रेडा तुमचा याने 4चा आकडा कसा पार केला, म्हणून मी
माझ्या डोक्यात हा विचार आला की हा 4चा आकडा मी ह्या हल्याच्या शिंगामधनं पार करणार आणि नंतरच पास होणार. सगळं गाव हसायला लागलं. म्हणे, "यार बंड्या," म्हणे, "तू काही करतो," म्हणे, "तुला काही डोक्याचा भाग आहे. हा रेडा कुठं, तू कुठं?" "अरे का?" म्हणे, "त्या ज्ञानेश्वराचा रेड्या बोलला, हा रेड्या का काम करू शकत नाही?" म्हणे, "मी ह्या रेड्याच्या शिंगातून गेलो, नक्कीच पास होणार," म्हणे. आणि ते आत्मविश्वास म्हणा, भावना म्हणा, काय असेल ते असेल, पण त्या बंडू मामानं ते रेड्याबद्दलची जी आस्था, ज्ञानेश्वर माऊली किंवा रेड्याबद्दलची जी आस्था होती, त्या आस्थेनुसार त्यांच्या डोक्यामध्ये ही भावना निर्माण झाली की आपण नक्कीच 4थीचा वर्ग पास होऊ यावर्षी. आणि योगायोगाच्या गोष्टी म्हणा किंवा त्यांचं तकदीर म्हणा, त्यांच्या पुढं माझा नंबर आला होता. त्यावेळेस आमच्या काळामध्ये 4थीचा बोर्ड होता, 7वीचा बोर्ड होता, 10वीचा बोर्ड होता आणि 12वीचा बोर्ड होता. आता फक्त 10वी आणि 12वीचा बोर्ड राहिलेला आहे. 4थीचा बोर्ड संपला, 7वीचा बोर्ड संपला. आता राहिले फक्त 10वी आणि 12वीचे बोर्ड. मग त्यावेळेस आम्हाला केंद्रावर परीक्षेला जावं लागायचं. जवळ जे केंद्र असायचं, ज्या ठिकाणी पूर्ण शिक्षक लोकांच्या पगारी वगैरे केल्या जायच्या किंवा जिथून शिक्षक लोकांना नोटीस दिल्या जायची, अशा त्या खापरदेव हिवरा गावामध्ये आमचं ते शाळेचं केंद्र होतं. आणि तिथं आमचा 4थीचा नंबर आला आणि आम्ही त्या 4थीच्या परीक्षेला गेलो. गेल्यानंतर ते मार्च महिन्याचा पहिला आठवडा वगैरे काय असेल ते असेल आणि त्या पहिल्या आठवड्यामध्ये आमची परीक्षा सुरू झाली. मग माझ्या पाठीमागे बंडू मामा बसलेले होते. बंडू मामा म्हणजे पाहून लिहायला नंबर 1. तुम्ही जे पाहून लिहायला सांगाल पटापटा पटापटा लिहून मोकळे. पण काय शिकवलं आणि काय शिकलो हे त्यांच्यानंतर डोक्यात राहत नव्हतं. पण उत्तरं वेळच्या वेळी योग्य जिथल्या तिथं देणार ते विषय. पण जर समजा डोक्यातून गेलं की मग त्यांचं डोकं रिकामं होऊन जायचं. तशातला त्यांचा भाग होता. म्हणजे त्या पावसामध्ये किती पाऊस पडू द्या, जर ते माठ जो आहे, जे मडकं आहे, ते जर पालथं घातलेलं असेल आणि किती जरी रात्रभर, दिवसभर 24 तास जरी पाऊस पडला, तर त्या पालथ्या मटक्यामध्ये थेंबभर पाणी जमा होणार आहे का, का थेंबभर जाणार आहे का, तसं ह्या बंडू मामाचं डोकं होतं. प्रश्न काय विचारतील सांगता येणार नाही. पण जर समजा आता फळ्यावर एखादा प्रश्न लिहून दिला आणि वाचून ते त्याचं उत्तर देणार, सगळं करणार, सगळ्या गोष्टी व्यवस्थित करणार. पण नंतर जर समजा ती वही झाकून ठेवली किंवा पुस्तक न उघडता किंवा वही न उघडता एखादा प्रश्न विचारला तर 0. कारण त्यांचं ते बुद्धिमत्ताच तशी होती. आणि योगा आणि अनाठाई त्यांचं डोकं खूप चालायचं भयान. मग आम्ही ते परीक्षा सुरू झाल्या आणि योगायोगाच्या गोष्टी की मी त्यांच्या पुढे आलो, ते माझ्या पाठीमागे आले आणि माझा पेपर पाहून बंडू मामांनी पेपर लिहिला. बंडू मामांनी पेपर लिहिला. त्यांचं अक्षर वगैरे बघून त्या जो पेपर तपासणीस होता त्या माणसाने किमान त्यांना 10 मार्क माझ्यापेक्षा वाढून दिले आणि बंडू मामा एकदाचे पास झाले, म्हणजे उत्तीर्ण झाले. 4थी उत्तीर्ण झाले. परंतु पुढं 5वीला काय, तर 5वीला आपण पुढच्या भागात बघणार आहोत. 5वीला त्यांनी काय गमती केल्या आणि कशा गमती केल्या. तर आणि या गावामध्ये दहेगावांमध्ये फक्त 4थीपर्यंत वर्ग होता आणि नंतर 5वीला पुढल्या गावात जायचं आहे. तर मग ते पुढल्या गावामध्ये कुठं गेले ते आपण बघू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. धन्यवाद.